नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरिवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, हा आपला जो आहे आजचा क्लासचा 35वा दिवस आहे. याच्यात आपण आपले एकूण टोटल 34 क्लास कंप्लीट केले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण आरिवर्क्सबद्दल डिटेल्स पूर्ण बघितलेली आहे. ठीक आहे. आणि अ, जसं की आपण याच्यामध्ये कुठलं मटेरियल यूज करायचं, त्यानंतर ना आरिवर्कमध्ये आपण हँडवर्कसुद्धा शिकलेलो आहोत. पण त्याच्यामध्येच मी तुम्हाला सिल्क थ्रेडचं सुद्धा सांगितलं होतं, की सिल्क थ्रेड कसा यूज करायचा. ठीक आहे. त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला प्रॉपर अशी माहिती दिली होती, कुठलं सिल्क थ्रेड यूज करायचं, त्याला कुठली नीडल यूज करायची. पण एका ताईचं मला परत कमेंट आली होती, की त्यांना सिल्क थ्रेडमध्ये लीफ जे आहे, हे त्यांना परत बघायचं आहे. तर खास त्या ताईसाठी आपण परत एकदा हे लीफ कसं सिल्क थ्रेडमध्ये कसं बनवायचं हे बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही बघू शकता इथं मी हे लीफ ड्रॉ करून घेतलेलं आहे पेनाने. आणि अशाच अजून जर का काही कुणाचे प्रॉब्लेम्स असतील शिकताना काही त्रास म्हणजे अडचणीत असेल तर तसे तुम्ही मला कमेंट करत जा. मी तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे जे डाऊट आहे ते क्लिअर करत जाईन आणि त्याच्यासाठी तुम्हाला परत एक व्हिडिओ बनवून तुम्हाला आपण हे प्रॉपर कसं वर्क करायचं हे तुम्हाला दाखवेन. ठीक आहे. तर हा फक्त मी डबल व्हिडिओ एवढ्याकरताच बनवते की ताईची मला कमेंट आली होती की त्यांना सिल्कमध्ये लोडिंग आणि हे लीफ सिल्कमध्ये बघायचं होतं. तर पुन्हा एकदा मी दाखवते बघा. इथं मी डबल तारची नीडल घेतलेली आहे आणि इथं मी 2 असे सिल्क थ्रेड घेतलेले आहेत. ठीक आहे. तर ह्या सिल्क थ्रेडचा आज आपण इथं हे लीफ बनवणार आहोत. आज फक्त मी लीफच तुम्हाला बनवून दाखवते. लोडिंगचं मी परत पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बनवून दाखवेल. तुम्ही एक गोष्ट व्यवस्थित तुम्ही क्लिअर केलीत ना, तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता इथं हे 2 जे थ्रेड मी घेतले होते त्यांची इथं अशी मी गाठ मारून घेतली. गाठ व्यवस्थित मारायची, वाटल्यास तर अजून थोडीशी जाड लास्टला गाठ ठेवायची, म्हणजे ज्यावेळेस आपण सिल्क थ्रेड खालून वरती खेचतो नीडलनं तेव्हा तो वरती येणार नाही, म्हणजे जे होल्स असतात तिथून तो वरती येणार नाही. ठीक आहे. तर इथं बघू शकता. आता सुरुवातीला काय करायचं, हा मी ड्रॉ करून घेतलेला आहे. आता हे जे टोक आहे बघा, लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कसं करायचं आहे ते. ठीक आहे. आता इथं हा जो टोक आहे, इथून हा सिल्क थ्रेड बाहेर काढायचा. ठीक आहे. बघा, बाहेर काढला. एक काय करायचं, एक बॅक स्टिच द्यायचा इथं. ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत. आणि मग आधी ही जी आपण जे हे ड्रॉ केलं होतं लीफ, त्याला आधी तुम्ही अशी त्याला चेन स्टिचनं बॉर्डर करून घ्यायची. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला कुठपर्यंत वर्क करायचं आहे. ठीक आहे. दोन्ही धागे खालचे व्यवस्थित आले पाहिजे त्या नीडलमध्ये. ठीक आहे. तर आधी सुरुवातीला तुम्ही डायरेक्ट आधी त्याचे लीफ भरून सुद्धा तुम्ही करू शकता. पण मी तुम्हाला ही दुसरी पद्धत सांगते, की जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही बाकीचं पूर्ण लीफ भरत असता तेव्हा त्याला तुम्हाला परत अंदाज येत नाही, की कुठपर्यंत आपण ते थ्रेड हे करायचं. त्यासाठी तुम्ही जर का एकदा हे असं बॉर्डर त्याची करून घेतली स्टिचनं, चेन स्टिचमध्ये सिल्क थ्रेडनं, तर तुम्हाला ते करायला सोपं जातं. आता इथं मी काय केलं, हे आपण जे चेन स्टिच केली होती, आता इथं ही लॉक करून घेणार आहोत. ठीक आहे. तर ही तर अशी आपण लॉक करून घ्यायची. ठीक आहे. आता काय करायचं, इथून जिथं आपण लॉक केली तिथूनच इथं बघू शकता एवढ्या होतं. त्यानंतर लॉंग स्टिच घेतला, शॉर्ट स्टिच घेतला. ठीक आहे. तर तुम्हाला एक बाजू कंप्लीट करायची असेल तर तुम्ही एक बाजू कंप्लीट करू शकता ही, किंवा तुम्ही दोन्ही बाजू एका वेळेस कंप्लीट करू शकता. आता मी तुम्हाला इथं पहिली एक बाजू कंप्लीट करून दाखवणार आहे. तर काय करायचं इथं बघू शकता. इथं थोडंसं हा लॉंग स्टिच द्यायचा आणि ही जी आपण चेन स्टिच केलेली त्याच्यावरती हा शॉर्ट स्टिच द्यायचा. परत खाली खेचून घ्यायचा.
बघा हे मी ह्याच्या आधी पण तुम्हाला हे शॉर्ट व्हिडिओमध्ये हे बनवून दाखवलेलं होतं. पण त्या ताईंना डिटेल्समध्ये हवं होतं, की हे कसं करायचं. गॅपमध्ये अजिबात नाही ठेवायचं. म्हणजे त्याला एक व्यवस्थित असा लूक येतो. बघा, तुम्हाला कुठं गॅप दिसतोय का? हे पूर्ण असं भरून घेतलेलं आहे ना? तर अशा प्रकारे एक एक ही बाजू जी आहे, ही आपण कंप्लीट केलेली आहे. आता तिथं लॉक स्टिच देऊन घ्यायचं. ते लॉक करून घ्यायचं. खालून धागा खेचायचा. बघा, ठीक आहे. आता ही आपली बाजू कव्हर कंप्लीट झालेली आहे. तशीच सेम आता आपण या बाजूनं करणार आहोत. अजून जर का नसेल तुमच्या लक्षात आलं, तर परत एकदा हा रिपीट व्हिडिओ परत पुन्हा एकदा बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की आपण हे कसं केलेलं आहे. ठीक आहे. धागे पकडताना दोन्ही धागे एकत्र आले पाहिजेत व्यवस्थित. इथं एक लॉंग स्टिच द्यायचा, परत एक शॉर्ट स्टिच द्यायचा. प्रॅक्टिस करायची. एक 4-5 लीफ तुम्ही असे जर का कंटिन्यू केलेत ना, तर तुम्हाला ते एकदा तुमच्या हातात सुई बसल्यानंतर ना, तुम्हाला ते येऊन जाईल. थोडासा प्रॉब्लेम सिल्क थ्रेडचाच येतो, कारण काय असतं, एक तर धागा घसरतो. धागा सुळसुळीत असतो त्यामुळं, आणि डबल धागा घ्यायचा असतो, त्यामुळं हातात आपल्याला लगेच तेवढा हाताला ग्रिप येत नाही, की आपण ते दोन्ही धागा वर करताना करतो. एक कधी सुरुवातीला नवीन काय होतं ना, एक धागा तर त्याच्यातून निसटतोच. आपण जेव्हा वर करत जातो ना, तेव्हा एक धागा त्यातून निसटतोच. तुम्ही तुमचे बारीक-बारीक डॉट्स जे तुम्हाला डाऊट असतात, ते जर का क्लिअर करत गेलात, तर तुम्हाला कोणतंही वर्क करताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. बघा, सिल्क थ्रेडचं काय असतं ना प्रॉब्लेम, की तुम्ही त्याला जास्त जर खेचलं ना, तर मग ती तुटायची भीती असते. म्हणून सावकाश हँडल करायचं त्याला. ठीक आहे. तर आता हे आपलं लीफ कंप्लीट झालेलं आहे. याला इथे आपण
लॉक करून घेणार आहोत. इथं पण ज्यावेळेस लॉक करतो तेव्हा दोन्ही धाग्यांमध्ये हे अडकलं पाहिजे आणि मग त्याला असं खाली खेचून घ्यायचं आणि परत एकदा काय करायचं, आता ह्या सुईतून आपण ज्यावेळेस हा धागा काढतो खेचून घेतल्यानंतर, तेव्हा ते लॉक झाले का नाही हे बघायचं. बघा, थोडंसं ओढून बघायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की हे लॉक झालं आहे का नाही. आता हे आपण लिफ बनवलं. आपण ह्याला ऑलरेडी बॉर्डर केलेली होती. तर त्याच्यात तुम्हाला जर का शुगर बीट्स घालून त्याला अजून छान अशी सुंदर डिझाईन करायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता. तर आता इथं मी सिल्क थ्रेडचाच वापर केलेला आहे. ठीक आहे. तर असे याच्यामध्ये तुम्ही शुगर बीट्स बाजूने पण त्याला जसं आपण चेन स्टिचची बॉर्डर केली होती तशी सेम त्याची ह्याची पण आपण शुगर बीट्सची याला बॉर्डर करू शकता. ठीक आहे. आता ताईचा प्रश्न त्यांचा एवढा होता की त्यांना सिल्क थ्रेड कसं बनायचं. हां, याच्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या आयडियाज तुम्हाला जे तुमच्या कल्पनेनुसार तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. बघू शकता इथं हे अशा प्रकारे हे लिफ्ट कंप्लीट झालेलं आहे. इथं मध्ये इथं मी आता शुगर बीड्स वापरलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तिथं कट बीड्स किंवा कलरचे तुम्हाला याला कॉन्ट्रास्ट कुठला कलर असेल तर तुम्ही तिथं वापरू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे आपण कंप्लीट केलेलं आहे. तर अपेक्षा आहे मला की मी जे तुम्हाला आता जे सांगितलेलं आहे हे तुम्हाला आवडलं असेल आणि कळलंही असेल की कसं करायचं. ठीक आहे. तर हे असंच तुम्ही घरी प्रॅक्टिस करून बघा. वेगवेगळ्या थ्रेड घेऊन सिल्क थ्रेड आणि असे एक 4 ते 5 कलरचे फ्लॉवर तुम्ही एकदा ट्राय करून बघा. ठीक आहे. तर आता आपण इथे थांबत. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण हा सिल्क थ्रेड बघितलेला आहे. व्हिडिओ आजचा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करत चला आणि असेच वेगवेगळे आरी वर्कमध्ये आपण वेगवेगळे प्रकार शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.